सीईटीला अगदी 96% स्कोर आहे, पण अनफॉर्च्युनेटली कॉलेज अलॉट झालेलं नाहीये. हजारो मुलांच्या बाबतीत दरवर्षी असं घडतंय. बर, कॉलेज मिळालंय, पण सर ते नको पाहिजे होतं. मला अजून बेटरमेंटला जायचंय. ऑब्व्हियसली गेलंच पाहिजे. इथं ना या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करूया अतिशय महत्वाच्या गोष्टी. तुम्हाला माहितीच आहे, फ्रॉड चाललेलाच आहे, फ्रॉड होतच आहे. पण मी एक गंमत काय बघितली माहितीये का? एक स्टुडंट आहे, मुलगी आहे बरं का. ऍक्च्युली तिचे 10वीचा स्कोर हा 35, 39, 40, 46 असेच मार्क आहेत बरं का. प्रत्येक विषयात 50 पेक्षा पुढे मार्कच नाही आहेत. आणि ही मुलगी सीओईपी मध्ये आहे. आणि या मूर्ख मुलीनं काय केलंय, की टीएफडब्ल्यूएस मधून ऍडमिशन घेतलंय. तर ट्युशन फी व्ह्युअर स्कीम मधून ट्युशन फी माफ होते. मग त्याच्यासाठी नॉन क्रिमिलियर तर लागणारच आहे. त्याशिवाय टीएफडब्ल्यूएस कसं मिळेल? मग जर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे तुमच्याकडं आणि गव्हर्नमेंटनं मुलींना सगळं शिक्षण मोफत दिलंय, तर टीएफडब्ल्यूएस ची एक जागा का अडवायची? म्हणजे या मुलांनी एक तर रिझल्ट विकत घेतलाय, सीओईपी सीएस मिळवलंय आणि त्याचबरोबर मुलगी असताना पण टीएफडब्ल्यूएस मधून घेतलंय. मग अशा मूर्ख मुलांच्या चुकांमुळे आपल्याला कॉलेज अलॉट झालेलं नाहीये. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. बरं सर, मग नेक्स्ट स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? तर मी नेक्स्ट स्ट्रॅटेजी अतिशय इम्पॉर्टंट काय सांगतोय बघा तुम्हाला, की आहे ती लिस्ट ठेवायची नाहीये. लिस्ट चेंज करावं लागेल. आणि मी बघितलंय अगदी 10% फरक पडलाय. होय. टॉपच्या कॉलेजमध्ये मग फरक पडलाय भरपूर, लक्षात घ्या. अगदी बॉटमला सुद्धा फरक पडलाय. काही ठिकाणी मात्र कट ऑफ कमी झालाय बरं का. हो, काही ठिकाणी कमी झालाय, काही ठिकाणी वाढलाय. बऱ्याच ठिकाणी वाढलेलाच आहे. चांगल्या कॉलेजमध्ये वाढलेलाच आहे. म्हणजे ज्या मुलाला आम्हाला वाटत होतं, की सीओईपीच मिळणार, सिव्हिल घ्यायचं होतं बरं का, लक्षात घ्या. आणि नाहीतर वालचंद तरी मिळेल, तिथं आम्हाला पीसीसीएबी पर्यंत जावं लागलंय. रिझल्ट कारण अगदी तुमच्या समोर आहे. सीओईपी मध्ये 300 जागा आहेत सीएसच्या. सीओईपी मध्ये 300 जागा आहेत. व्हीआयटी मध्ये 750 जागा आहेत. व्हीआयटी बाजूला ठेवा. फ्रॉड करणाऱ्या लोकांना व्हीआयटी नको आहे. व्हीजेटीआय मध्ये किती जागा आहेत बघा, त्याच 200-300 असतील. ओके. त्याच्यानंतर सरदार पटेल, वालचंद. वालचंद पेक्षा लोक पीआयसीटीला महत्व देतात. पीआयसीटीचं महत्व, पीआयसीटीचं कॉलेज काउंट करूया. आपण असं केलं तर साधारण 1000 ते 1500 सीएसच्या जागा आहेत टियर 1 मध्ये. पण त्यातल्या 600, 500, 600 जागा ह्या चुकीच्या मुलांकडे गेल्यामुळं काय झालंय, ज्यांना खरोखर त्या जागेवर ज्यांचा हक्क होता, ती मुलं आता त्याच कॉलेजमध्ये सिव्हिल मेक घेत आहेत. त्याच्यामुळे पर्सेंटेज वाढत चाललंय. बरं, मुद्दा आता महत्वाचा, की आपण काय केलं पाहिजे? मग मी तुम्हाला सांगतो, की तुमच्या लिस्टमध्ये कॉलेजची संख्या वाढवणे हाच एक उपाय राहिलेला आहे. बरं सर, मला कराड गव्हर्नमेंटला सिव्हिल मिळालंय. नो डाउट ते बेस्ट कॉलेज आहे. म्हणतो ना आपण अंडररेटेड, अंडररेटेड आहे, लक्षात घ्या. माझं म्हणणं ऐकून घ्या. सिव्हिल, मेक आणि इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेक आणि इलेक्ट्रिकल सारख्या ब्रांचेस जर तुम्ही कराडमधून घेणार असाल, तर एक्स्ट्रॉर्डनरी आहे ती चान्स तो म्हणूया आपण. कारण 60च जागा आहेत. 60च सिव्हिल आहेत, 60च. आता तेच जर तुम्ही व्हीआयटीत गेला, तर मेकॅनिकलच्या, सिव्हिलच्या 300 प्लस जागा आहेत. ओके. ऑब्व्हियसली प्लेसमेंटला अपॉर्च्युनिटी व्हीआयटी मध्ये जास्त असतो. समजा जास्त कंपन्या येत आहेत, पण कॉम्पिटिशन पण तेवढीच आहे. सगळेच बोलतायत. काउन्सिलिंगच्या वेळेस हाच विषय पुढे येतोय. व्हीआयटी मध्ये सर आता यावेळेस जागा भरपूर आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, जसं कराड हे जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे अंडररेटेड, तसं गेल्या 3 वर्षापासून एक टॉपचं कॉलेज आहे ते व्हीआयटीच्या खाली गेलंय. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, की व्हीआयटी पेक्षा माझा प्रेफरन्स पीसीओला जास्त असायचा, फीज मुळे सुद्धा. म्हणजे मी मुलांना असं गाईड केलंय, की तुम्ही व्हीआयटी मधून नॉर्मल सीट घेण्यापेक्षा इथून टीएफडब्ल्यूएस घ्या. खूप फी मध्ये फरक पडेल. खूप थोडा फरक, लाखो मध्ये फरक पडतोय. आणि ज्यांनी माझं ऐकून पीसीओला घेतलंय, वाईट कुणाचं झालं नाही. प्लेसमेंट खूप छान आहे पीसीओला पण. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जे कॉलेज मिळालंय ना, ते मान्य करा, ऍक्सेप्ट करा. होय, होय, आपल्या आता दुसरं जास्त काही नाहीये. पण बेटरमेंटचा चान्स का सोडायचा? सोडू नका. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मला सांगायची आहे, कोणती? ह्या गोष्टीला तुम्ही तुमच्या काउन्सिलिंग टीमशी बोलून क्लिअर करा बरं का. स्पॉट राउंड. ओके. मी अहिल्यानगरमध्ये एक काउन्सिलिंग घेतात सर, त्यांना भेटलो. त्यांनी मला सांगितलं, आता ही न्यूज क्लिअर होऊ दे, मग त्यांचं नाव पण मी सांगेन बरं का. म्हणजे तुम्ही पण क्लिअर करा, की स्पॉट राउंडला आता, म्हणजे ही न्यूज मला अजून कन्फर्म करायची आहे, पण खरंच होईल तसं, की स्पॉटला आता कुठलीच स्कॉलरशिप मिळणार नाहीये. होय. मी न्यूजपेपर त्यांनी मला दाखवला सरांनी, पण न्यूजपेपरपेक्षा अजून आपण अधिकृतरित्या सीईटी सेल कडून काय येतंय का बघूया आपण हां. स्पॉट राउंडला काय कंडिशन आहे, की जर्रा सुद्धा कुठलं बेनिफिट देणार नाहीयेत. फुल फी भरायची. फुल फी भरावी लागणार आहे आणि हे त्रासदायक आहे.
पण सगळ्यात शॉकिंग मला सरांनी काय सांगितलं, की समजा आता थर्ड इयरला एखादा मुलगा जाणार आहे. मग फर्स्ट आणि सेकंड इयरला त्याला ना स्कॉलरशिप मिळाली होती. पण थर्ड आणि फोर्थला ओके, त्यानं स्पॉटमधून घेतलं होतं ना इथं ॲडमिशन. म्हणून त्याला इथं फुल फी भरावी लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला बरेचसे पालक म्हणतात बरं का, की सर ऑटोनॉमस कॉलेज पाहिजे. कॉलेज कसं पाहिजे? ऑटोनॉमस. आता ऑटोनॉमसचे एडव्हांटेजेस नक्की काय असतील? पण डिसएडव्हांटेजेस मी इथं बघितलेत. ओके. जेव्हा हे गव्हर्नमेंट कॉलेज होतं, ऑटोनॉमस नव्हतं, तेव्हा माझा सख्खा भाऊ इथं शिकला लक्षात घ्या आणि इथं फी खूप कमी आहे. हॉस्टेल वगैरे खूप कमी होतं, आता नाहीये. ऑटोनॉमस झाल्यापासून यांची ट्युशन फी 15,000-20,000 आहे. पण डेव्हलपमेंट फीच्या नावाखाली ते 60,000 ते 70,000 घेतात गर्ल्स, मुलींकडून सुद्धा. तर मुलींच्या लिस्टमध्ये कॉलेज ठेवता येत नाहीये. का? का ठेवायचं? जर बाकीच्या कॉलेजेसमध्ये चांगल्या सगळीच फी माफ होत असेल, तर इथली 70,000 का भरायचे असे पालक पण विचार करतोय ना. बरं 70,000 पहिल्या वर्षी, नंतर ते वाढत जाणार आहे लक्षात घ्या. नाही म्हटलं तरी 4 वर्षात 3,00,000च्या वर रक्कम भरावी लागेल. 3,00,000 काय छोटी अमाउंट नाही आहे गोरगरीब लोकांसाठी म्हणूया आपण. मग मुद्दा असा आहे, कराड नंतर सी सुद्धा आता ऑटोनॉमस झालेलंच आहे तुम्हाला माहिती आहे. गेल्या 3-4 वर्षात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीज काय ते नाव दिलंय त्यांनी लक्षात घ्या. फायदे आहेत. नो डाउट फायदे आहेत. म्हणून फीच्या बाबतीत आपल्याला तोटे दिसतायत. सी-यू-ई-पीनं फी मला वाटतं, की माझ्या मुलाला फर्स्ट इयरला आय थिंक 90,000 पर्यंत फी होती. आता कदाचित क्लोज टू 180,000 गेलंय बरं का लक्षात घ्या. 1,80,000 म्हणजे ऑलमोस्ट दुप्पट झाली की रे फी. ऑलमोस्ट फी दुप्पट झालेली आहे. बरं मग आता मेन मुद्दा आपला काय होता, की घाबरू नका. मी तुम्हाला अगोदरच सांगतो, की सेकंड आणि थर्ड राउंडला मेरिट वाढतं. तेव्हा तुमची लिस्ट थोडीशी मोठी पाहिजे. थोडीशी मोठी पाहिजे आणि मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. या राउंडला, स्पॉट राउंडला बऱ्यापैकी जागा शिल्लक असतात. लास्ट इयरच आठवतंय सी-यू-ई-पीमध्ये 138 जागा शिल्लक होत्या. सी-यू-ई-पीत मग ऑब्व्हियसली पी-आय-सी-टीची मुलं सी-यू-ई-पीत जाणार आहेत. जाणार आहेत. कमी जातात बरं का, खूप कमी जातात. पण जातील बरीचशी मुलं. टियर 1 मधून तर मुलं इकडे जातील सी-यू-ई-पीला म्हणूया आपण. मग टियर 2 मधली मुलं मग त्या दुसऱ्या त्या कॉलेजमध्ये जाणार. मग अशा रीतीने चान्सेस राहतात. पण स्पॉट राउंडला पळापळ करावी लागते. मग मी तुम्हाला सांगू का? याच्यासाठीच मी तुम्हाला सांगतो, की मी इथं हा नंबर देतोय. तुम्हाला काही डाउट असेल, तर या नंबरवर फोन करा 80 87 31 80 64 ओके. आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण आमचे बाकीचे नंबर आहेत. तुम्ही आमच्याशी बोला आणि नंतर योग्य ते डिसिजन घ्या. आणि सगळ्यात इम्पोर्टंट ॲडमिशन प्रत्येकाला मिळणार आहे, पण मिळेल ते कॉलेज एक्सेप्ट केलं पाहिजे, की मला तेच कॉलेज पाहिजे, मला सी-यू-ई-पीच पाहिजे, त्यासाठी मी रिपीट करणार असा हट्ट करू नका. 95 पर्सेंटाइलचा एक मुलगा आला होता. रिपीटच करायचंय. म्हटलं काही गरज नाहीये. पण त्याने ऐकलं नाही. ऐकलं नाही. ते जाऊ दे. 96 पर्सेंटाइलचा एक स्टुडंट होता. रिपीटच करायचं डिसिजन घेतलंय. तर मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, ज्यांचं 95-96 आहे, त्यांनी कॉलेज थोडंफार कॉम्प्रोमाईज करा. काही नाही फरक पडत. हां, नाही फरक पडत. मी सांगतो डी-वाय पाटील पिंपरी, आकुर्डी, ए-एस-एस-एम, मॉडर्न, पी-बी-जी अजून कुठले कॉलेजेस तर या टियर 2 चे जे कॉलेज म्हणतो ना आपण, हे सगळे बेस्ट कॉलेजेस आहेत. इथं सुद्धा प्लेसमेंट छान होते. हां, अगदी पी-आय-सी-टीच्या तोडीला नाही होणार, पण होणार, चांगलीच होणार. जे-एस-पी-एम ग्रुपचं राजश्री शाहू कॉलेज ताथोडे बेस्टच कॉलेज आहे. चांगलंच कॉलेज आहे. पण कॉलेजकडनं तुम्ही या 2-3 अपेक्षा करू नका, की तुम्हाला फॅकल्टीज खूप छान मिळतील, खूप चांगलं शिकवलं जाईल, इतकं की क्लास लावायची गरज नाहीये, हे मिळणार नाहीये. दुसरी गोष्ट, की तुम्ही क्लासेसच्या भानगडीत पडू नका इंजिनिअरिंगला. ऑफलाईन क्लासेस, ऑनलाईनच. ओके. YouTubeवर गेट स्मॅशर्स, 5 मिनिट इंजिनिअरिंग, ओके, आलसी इंजिनिअर, आर्केडेमी, टिकलेज अकॅडमी. हे खूप चॅनल्स आहेत. खूप चॅनल आहेत, की जे सगळा कंटेंट प्रोव्हाईड करतायत. शोधावं लागेल फक्त लक्षात घ्या. शोधावं लागेल. त्यातलं मी तुम्हाला सांगतो, या सरांना मी पर्सनली ओळखतो. एकदम यंग पर्सनॅलिटी लक्षात घ्या. मग ह्यांचं ॲप पण आहे बरं का. मग अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा. त्या ॲपमध्ये पण तुम्हाला काय डाटा म्हणजे डाटा म्हणजे मला म्हणायचं फ्रीज व्हिडिओ वगैरे असतील, कोर्सेस वगैरे काय असतील ते बघा. आणि मी क्लिअरली सांगतो लक्षात घ्या 2 वर्षात तुम्ही नाही म्हटलं तरी जे-ई-ईचे अकॅडमीज वगैरे लावून लाखो रुपये खर्च केले असतील. तुलनेत इंजिनिअरिंगला क्लासला तुम्हाला एवढे पैसे खर्च करावे लागणार नाहीत किंवा करू पण नका. तुम्ही ऑनलाईनच शिफ्ट व्हा लक्षात घ्या. मग आता तुम्हाला करायचंय काय? तर तुम्हाला फक्त ऑप्शन फॉर्म वाढवायचा आहे. गाईडन्स आमचा घ्यायचा आहे लक्षात घ्या आणि मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. प्रदीप सरांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तिथून तुम्ही त्याला नक्की कॉल करा आणि आता तरी सेकंड, थर्डला चूक करू नका आणि हो, पुन्हा आहे तोच फॉर्म परत भरायचा नसतो बरं का लक्षात घ्या. त्यात तुम्ही चेंजेस करू शकताय. बऱ्याच लोकांना काय वाटतं, की हे कॉलेज मिळालं नाही.
याचं मिळालंय समजा. त्याच्या खालची कट करून टाका, वरचे घ्या. स्ट्रॅटेजी बरोबर आहे. हे चुकीची नाहीये. पण समजा वरचे कॉलेज बरोबर नसतील तर? चुकीचं असेल तर असं नकोय बरं का. शक्यतो तुम्हाला मिळालेलं कॉलेज याचा अर्थ वरचे कॉलेजेस नक्की चांगले असणार. तरी देखील चुका नकोत करायला. ओके. मग चला काही काळजी न करता सेकंड राउंडची वाट बघूया आपण. जर तुम्हाला कॉलेज मिळालं नसेल तर नक्की मिळेल मी आत्ताच सांगतोय. ऑल द बेस्ट.